सोचा नहीं सकते नहीं रे, नहीं बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। क्या लोगों का हालत होता है। शेठ, मला एक सांगा की आता आपण चुलीवर चायनीज बनवताय, याचं कारण काय? कारण असं आहे की माझे जुने जे ग्राहक आहेत त्यांना तर जेवण पाहिजे आणि एकतर कमर्शियल सिलेंडर मिळत नाही, म्हणून आम्ही जुना पर्याय म्हणून चुलीवरती बनवणं हे केलेलं चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टेस्टमध्ये फरक येतो का गॅसवर? बरेच सारे कस्टमर असे म्हणतात की चुलीवरच्या जेवणाला टेस्ट आहे, आम्हाला चुलीवर जेवण एकदम छान लागते म्हणून सिलेंडर पेक्षा असे बोलतायत. किती दिवसापासून आपण चुलीवर चालू केलंय? हे जेव्हा कमर्शियल सिलेंडर बंद झाले आता जवळजवळ 10-12 दिवस झालेले आहेत, तर आम्ही चुलीवरच करतोय. मग लाकडा वगैरे आणणं त्याचा खर्च सिलेंडर पेक्षा स्वस्त आहे की महाग पडतो? थोडं सिलेंडर पेक्षा थोडं स्वस्त आहेत, पण बघा सगळं याच्यापासून जरा धूर वगैरे होतो आणि इकडे काळं काळं पसरत आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडस बाहेर पण घेतलेले, आतमध्ये रूम मध्ये घेतलेले नाही. तर कस्टमर आपण किती वर्षापासून चायनीज चालवताय? इथे मला 2015 पासून मी चायनीज चालू केलेलं डोंबिवलीमध्ये. तर चायनीजचे सर्व प्रकार चुलीवर बनतात का? हो, सर्व प्रकार चुलीवर बनवतो. चायनीजचे जेवढे आयटम्स आहेत सगळे चुलीवर बनवतो. आपल्या बाकीच्या हॉटेलवाले जे आहेत त्यांना काय संदेश देणार? त्यांना आता माझ्याकडे जवळजवळ 2-3 दुकानदार आले होते चायनीज वाले, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला असं बनवायचं चुलीचं असे बोलले, आणि त्यांना सांगितलं की जर सिलेंडर पेक्षा आपल्याला ते थोडं चीप पण पडतंय, त्रास तर आहेच म्हणा पण बरं पडतंय. आपण या चायनीज सेंटरवर किती वर्षापासून येत आहे आणि गॅसवर चायनीज आणि चुलीवरचं चायनीज याच्यामध्ये आपल्याला टेस्ट मध्ये काय फरक पडतो? मी गेले 6 वर्षापासून इथे येतो केनी मामांकडे जेवण खायला, पण गॅस पेक्षा आता ती यांनी जी अक्कल लढवली आणि जे आयडिया लढवली चुलीवरचं जेवण, ते रुचकदार आणि सुंदर आणि एकदम टेस्टी लागतं. गॅस पेक्षा भले लेट होतं पण चवीला खूप सुंदर लागतं आणि छान लागतं आणि मजा आली. त्यांची जी आयडिया आहे ना ती पाहून मजा आली, जुने दिवस पण आठवले आणि खायला पण खूप सुंदर लागतं. थँक्यू. एक मिनिट.